ग्राम पंचायती जो विशेष जो है यहाँ पे ग्राम पंचायती का विशेष हाँ बता दिए और तुम्हारा सब परिचय हमारा वीक्षक लोगों को बता दिए पहले। हाँ सर. पत्रकार बंधूंना नमस्कार. मी येळूर ग्रामपंचायतच्या अध्यक्षा सौ लक्ष्मी भरत मासेकर तुमचे येळूर ग्रामपंचायत मध्ये स्वागत आहे. येळूर गावची लोकसंख्या 25,000 असून कर्नाटकातील सर्वात मोठे खेडेगाव आहे. गावामध्ये एकूण 13 वार्ड आहेत. एकूण सदस्य 30 आहेत. जो परिस्थिति जो कैसे आया, कैसे सवाल उठाया, हाँ. कैसे काम किया, वो फीलिंग के बाद क्या बोलते हैं? हाँ. गावच्या हितासाठी सर्वांगीण विकास काम करत असतानाही सत्ताधारी व विरोधक यांना सोबत घेऊनच कार्यरत विरोधक हे चांगल्या कामासाठी विरोधक करत असतात. यामुळे गावच्या विकासासाठी परिणाम होतो. में जो क्या क्या काम कर दिया स्कूल बच्चों हाँ. के वास्ते, शाले के वास्ते क्या क्या काम किया, क्या बोलते हैं आप लोग? मी अध्यक्ष झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रासाठी गावातील गव्हर्नमेंट कन्नड शाळेसाठी पाण्याची गळती थांबवण्यासाठी पत्रा शेडची निर्मिती केली व शौचालय रिपेरी केले. पिण्याची पाण्याची व्यवस्था केली असून आहे व NRG मधून मराठी मॉडेल शाळांना व येळूर वाडी शाळा कन्नड शाळा यांना कंपाऊंडसाठी प्रत्येकी शाळांना 25 लाख रुपये तसेच ग्राउंड निर्माण करण्यासाठी प्रत्येक शाळांना 20 लाख रुपये मंजुरी केलेली असून त्याची सुरुवात लवकरच होणार आहे. तसेच गावातील ओला कचरा व सुका कचरा याचे विघटन करण्यासाठी शेडची निर्मिती करत आहे. युवा जनता के लिए, युवा विद्यार्थी के लिए क्या बताना सकते हैं? हा सर, आता शिक्षण क्षेत्रात म्हणजे सांगायचं म्हटल्यावरती सर, मुलांसाठी किंवा मुलींसाठी जे शिक्षणाला जे उपलब्ध होत नाही ते आम्ही ग्रामपंचायतच्या अध्यक्ष म्हणून मी स्वतःही कार्यरत करीत राहीन किंवा तसंच ग्रामपंचायतीमधून सुद्धा आम्ही जे खेळासाठी पुढं जात राहतात त्यांना सुद्धा आम्ही पंचायतमधून पण देत राहतो, सहकार्य करत राहतो सर. 26/7/2023 रोजी मी येळूर ग्रामपंचायतीमध्ये झाले, त्या अगोदर अध्यक्ष झाले. त्या अगोदर मी 2020 ला उपाध्यक्ष म्हणून कार्यरत करीत होते. समस्या जो रहते हैं ना, हाँ. सो क्या करना चाहते सरकार, क्या करने के लिए बोलते सरकार को, क्या माने भी बोलते? ग्रामपंचायतीला मर्यादित असल्यामुळे गावचा संपूर्ण विकास होत नाही. यामुळे शासनाकडून मुख्यतः गावातील गटर, NRG रोड, विद्युत पोल, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच वॉकिंगसाठी व लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी अत्याधुनिक गार्डनची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाचा मोठ्या निधीची आवश्यकता आहे. अध्यक्ष होकर महिला लोगों के क्या बताना सकते? हाँ सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांनी जसं आम्हाला महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी समानतेचा हक्क दिलेला आहे तसंच महिलांनी आपल्या जे संसारमध्ये न मागे हटता पुढं आपला पुढचा पाऊल जर पुढं घेऊन जर आपल्या कार्यालयातला सहकार्य केले व मला हे येतच नाही असं म्हणून राहायचं नाही, त्यांनी सुद्धा आम्ही हे काम करून दाखवणारच असं जर पुढे घेतले तर त्यांना आमचा येळूर ग्रामपंचायतच्या वतीनं महिलांसाठी पूर्ण पाठिंबा आहे. है ना, उसके बारे में क्या बोलते, क्या क्या काम कर दिया? प्रथमतः येळूर ग्रामपंचायतीमध्ये आपल्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या येळूर ग्रामपंचायती अध्यक्षा लक्ष्मी मासेकर मॅडम, आमचे ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, कल्लाप्पा मेलगे यांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे. सर, 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये आम्ही अनेक विकास कामे गावातील हाती घेतली होती. त्यात प्रामुख्यानं गावातील जे काही आमचे प्रमुख चौक आहेत त्या चौकामध्ये हायमार्टची नितांत गरज होती. तो विचार आमच्या यावेळेच्या ज्या नूतन ग्रामपंचायत अध्यक्षा म्हणून ज्या कार्यरत आहेत लक्ष्मी मासेकर मॅडम यांच्या माध्यमातून जवळपास गावातील 8 चौकामध्ये, त्यात प्रामुख्याने आमच्या येळूरचा लक्ष्मी चौक असेल, आमच्या येळूरतील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा युनियन बँकचा परिसर जो आहे त्या ठिकाणी, परमेश्वर नगरचा काही भाग, या ठिकाणी एकूण 8 हायमार्टची सोय आम्ही ग्रामपंचायती माध्यमातून केलेली आहे. त्याचबरोबर 15 फायनान्सच्या माध्यमातून गावामध्ये अनेक ठिकाणी ज्या गल्लीमधील जे आमचे इलेक्ट्रिक पोल होते ते नादुरुस्त झाले होते किंवा मोडकळीला आले होते, त्या पोलची निर्मिती झाली पाहिजेत असं संबंधित त्या वाड्यातील महिलांची असेल किंवा नागरिकांची आहे ती एक गरज लक्षात घेऊन त्याने आम्हाला ग्रामपंचायतीला वेळोवेळी निवेदन सादर केले. त्या निवेदनांचा विचार करून त्या भागातील स्थानिक वार्ड मेंबर त्याचबरोबर ग्रामपंचायत अध्यक्ष यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जीर्ण झालेले ते इलेक्ट्रिक पोल
बदलून त्या ठिकाणी नवीन पोलची निर्मिती केली. त्याचबरोबर एकूण 27 इलेक्ट्रिक पोलची निर्मिती आम्ही येळूर गावामध्ये केलेली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जवळपास 25 ते 30 वर्षापूर्वीचा एक ज्वलन प्रश्न आमच्या येळूरच्या लक्ष्मी चौकामध्ये होता. त्या समस्येचं निराकरण झालं पाहिजे अशी संबंध येळूर गावातील नागरिकांची मागणी होती. त्यांच्या मागणीचा विचार करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यापक अशी बैठक आम्ही आयोजित केली आणि स्थानिक त्या गल्लीतील नागरिक असतील, गावातील काही प्रमुख नागरिक असतील, त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्या लक्ष्मी चौकाचा जो गुदमरलेला श्वास होता तो मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक निर्णय त्या स्थानिक तिथल्या जे आमचे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन एक मोठा असा प्रश्न सोडवला आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याचबरोबर या भागाचे जे आमदार आहेत अभय पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा परिसर पूर्णपणे स्वच्छ झाला पाहिजे या विचारातून फेवर्सची निर्मिती असेल किंवा त्या ठिकाणी कंपाऊंडची निर्मिती आम्ही या ग्रामपंचायत आणि आमदारच्या माध्यमातून केलेली आहे. त्याचबरोबर हे सर्व काम करत असताना गावामध्ये येळूर गाव हा लोकसंख्येच्या मानानं फार मोठा असं गाव आहे आणि या गाव एक स्वच्छ येळूर, सुंदर येळूर बनलं पाहिजे या विचारातून गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून कचरा गाडी सुरू करून प्रत्येक गल्लीमध्ये 1-2 दिवसातून कचरा गाडी जाते आणि घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीची होते आहे, जेणेकरून भविष्यामध्ये येळूर गाव तालुक्यातील एक आदर्श गाव बनवण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे गाव कार्यरत आहे. ग्रामपंचायतच्या दृष्टिकोनातून अनेक विकास कामं होत असतात, परंतु शासनाचा काही तुटपुंजा फंड आम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतोय. यामुळे फक्त ग्रामपंचायतीवरती विकासाच्या कामात मर्यादित न राहता या भागाचे लोकप्रिय आमदार जे अभय पाटील साहेब आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा गावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या विचारातून गावातील जवळपास 30-35 गल्ल्यांमध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये काही जीर्ण झालेले रस्ते आहेत त्या ठिकाणी फेवर्स करण्याचं काम सुरू केलं आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की येळूर गावातील अनेक जे खराब झालेले रस्ते आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फेवर्स सुरूची सुरुवात अभय पाटील साहेबांनी करून दिली आणि आज खऱ्या अर्थानं या बेळगाव परिसरातील एक सुंदर आणि चांगला गाव येळूर बनलेला आहे असं आम्हाला या ठिकाणी 15 पॅनल्स असेल किंवा या भागाचे आमदार अभय पाटील साहेब आहेत यांच्या माध्यमातून या येळूर ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास झालेला आहे. जो है प्रसिद्ध भी है और जो डेवलप भी है बोले तो क्या बोलते हैं? तसं बघितलं तर येळूर गाव हा लोकसंख्येच्या मानाने जसा मोठा आहे तसा येळूरचा बासुमती हा जवळपास पूर्वीपासून हा बेळगाव परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. येळूरचा बासुमती म्हटलं तर बेळगाव परिसरातील जे व्यापारी आहेत ते प्रथमतः येळूरच्या बासुमती आणि येळूरच्या पिकालेला महत्त्व देतात आणि त्या दृष्टिकोनातून आज निसर्गाचं चक्र बघितलं तर आज चांगल्या पद्धतीनं निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही. त्यामुळे कुठेतरी शेतकरी आज देशोधडीला मिळालाय काय असं आम्हाला वाटतंय. परंतु आज शेतकरी जिवंत राहिला असं वाटत असेल तर आपण सर्व लोकांनी गावातील जे काही आमच्या ग्रामपंचायत असेल, स्थानिक सरकारी संस्था असेल यांनी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं आर्थिक सहकार्य असेल किंवा सरकारच्या जे काही पंतप्रधानांच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असेल जे काही फंड आहेत किंवा जे काही योजना आहेत त्या गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचून शेतकऱ्याचा कशा पद्धतीने विकास करता येईल या दृष्टिकोनातून प्रत्येक शेतकऱ्याला त्याने सहकार्य केलं पाहिजे तरच आमचा या ठिकाणी शेतकरी हा जगू शकेल. सर यहाँ तो कर्नाटक जो बेलगाम डिस्ट्रिक्ट है यहाँ पे तो जो मराठी ज्यादा यूज करते हैं, कन्नड़ को कैसे प्राधान्यता दे रहे हैं? सर अभी क्या है, हमारा जो येळूर गांव जो है वो बरसों से यहाँ मराठी चलती आई है और मैं आपको मराठी में बताना चाहता हूँ की हे येळूर जे गाव आहे हे संपूर्ण मराठी भाषिक गाव असल्या कारणानं या ठिकाणी मराठी भाषाच बोलली जाते आणि वाचली जाते. प्रामुख्यानं इथील सर्व वर्ग जो आहे, सर्व जे कामकाज आहे हे मराठीमध्ये चालतं. त्यामुळे गावामध्ये जी काही जुनी लोक आहेत त्यांना मराठीमध्ये जे असलेले बोर्ड असतील किंवा इतर जे वर्तमानपत्रे असतील ते वाचताना काही अडचण येत नाही आणि या दृष्टिकोनातून येळूर गावातील सुद्धा काही लोकांनी आम्हाला ग्रामपंचायतीला एक निवेदन दिलं की गावामध्ये आम्ही बाहेरून जे आमचे काही पै पाहुणे येतात, काही बाहेरचे लोक येतात, त्यांना येळूर गावातील कुठल्या गल्ल्या कुठल्याही समजाव्या या दृष्टिकोनातून तुम्ही या ठिकाणी बोर्डची निर्मिती केली पाहिजे प्रत्येक गल्लीच्या आणि ती विनंती त्यांची मान्य करून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषेमध्ये संपूर्ण गल्ल्यामध्ये मराठी आणि कन्नड ह्या भाषेमध्ये बोर्ड लावायचं काम आम्ही आता अंतिम टप्प्यात घेतलेलं आहे आणि येत्या ह्या 1-2 दिवसात ते काम पूर्ण होईल आणि जेणेकरून या परिसरातील जे आमचे काही लोक गावामध्ये येतात त्यांना आपल्या पै पाहुण्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी त्या गल्लीचं नाव त्या ठिकाणी वाचल्यानंतर त्यांचे नक्कीच हे लक्षात लवकर येणार आहे की कुठल्या गल्लीमध्ये आमचे कुठले पाहुणे राहतात. या दृष्टिकोनातून प्रत्येक गल्लीला आम्ही ते मराठी आणि कन्नड असे बोर्ड आम्ही लावलेले आहेत.